तसं आता आपल्याला दिसतं की मार्क्स नंतरचे मार्क्स, अनेक मार्क्स आणि मार्क्सवाद हे सगळे जर आपण एकत्र केले किंवा त्यांचा एक विस्तृत विचार केला आणि त्याच्याबद्दल अनेक खंडांमध्ये लिखाण झालेलं आहे अकॅडमिक क्षेत्रामध्ये, तर ते 300 वेगवेगळे मार्क्सवाद आपल्याला दिसतील. मग अशा वेळेस आपण युवा मार्क्सकडे परत का जायचं आणि त्याचा अभ्यास अशा पद्धतीने का करायचा? तर तिथे मला असं सुचवावंसं वाटतंय आणि ते कदाचित आपल्या सगळ्यांना म्हणजे जे अकॅडमिकली किंवा विद्याशाखीय अभ्यासाचा भाग म्हणून काही तत्वज्ञानाचं आकलन करून घेण्याचा भाग म्हणून मार्क्सकडे वळत असतील, किंवा मार्क्सचा जो मुख्य प्रकल्प होता, जो राजकीय क्रांतिकारक प्रकल्प होता, त्या राजकीय प्रकल्पाचा भाग म्हणून ते कदाचित मार्क्सकडे वळत असतील, कार्यकर्ते म्हणून मार्क्सकडे वळत असतील. तर ते या दोनही पातळ्यांवरती आपल्याला राजकीय विचारांचा अभ्यास नेमका कसा करता येईल याच्याबद्दल थोडीशी थपकून चर्चा करायला लागते. आणि त्या चर्चेसाठी अत्यंत उपयुक्त असं हे युवा मार्क्स पुस्तक मला दिसतं.